एखादी व्यक्ती दिसायला खूप सुंदर आहे, पण त्या व्यक्तीचं बोलणं समोरच्याच्या मनाचे तुकडे तुकडे करून टाकत असेल तर त्या सौंदर्याला काहीच महत्त्व राहत नाही. याउलट एखादी व्यक्ती दिसायला सुंदर जरी नसली तरी त्या व्यक्तीच्या वाणीमध्ये गोडवा असेल, शब्दांमध्ये आधार असेल, तेव्हा ती व्यक्ती प्रत्येकाचे मन जिंकू शकते. सौंदर्य माणसाच्या जास्त लक्षात राहत नाही, पण आधार दिलेले 4 शब्द, बोलण्यातला गोडवा माणूस मरेपर्यंत विसरत नाही. अशाच काही रोजच्या व्यवहारातल्या लहान सहान गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे, ज्याने तुम्ही सगळ्यांच्या मनातील आवडती व्यक्ती बनणार आहात. पॉईंट नंबर 1. कधी कोणाच्या घरी गेल्यावर तुम्हाला तिथे एखादी गोष्ट आवडली असेल तर त्याची प्रशंसा नक्की करा. कोणी चांगला ड्रेस घातलेला असू शकतो, त्या व्यक्तीला सांगा, आज तू खूप छान दिसतेय, आणि बघा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर छान स्माईल येईल. पण फेक प्रशंसा करत बसायची नाही, कारण प्रत्येकाला माहिती असतं आपण काय आहोत. कसं आहे, आपल्याला जेव्हा कधी काही चांगली गोष्ट दिसते आपण पटकन त्याची प्रशंसा करत नाही, गोष्टी मनातच ठेवतो. पण राग, द्वेष, शिव्या असं पटकन बोलून मोकळं होतो. तसंच चांगले शब्द जिथे गरजेचे आहेत तिथे बोलत जा, समोरच्यालाही चांगले वाटते. नंबर 2. समजा घरात कोणी रागावले आहे तर त्या रागावलेल्या व्यक्तीला उलटून जर कोणी बोलले तर वातावरण अजूनच बिघडून जाते. समोरची व्यक्ती कोणावरही रागवलेली असेल तरी त्या व्यक्तीला सगळ्यात आधी सांगा, तुमचं रागावणं स्वाभाविक आहे, पण असे रागवून कोणतेच प्रश्न सुटणार नाहीत, थोडं शांत व्हा. ती व्यक्ती तुमचं नक्की ऐकेल. नंबर 3. समजा तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये बसलेले आहात, काही डिस्कस करत असाल, एखादा मित्र त्याचे काहीतरी मत मांडतो, ते तुम्हाला पटले नाही तर लगेच त्याला बोलू नका की तू तर गप्पच बस, काही बोलूच नकोस. कसं आहे, असं पटकन बोलून गेलेल्या गोष्टी हर्ट होत असतात. सेम गोष्ट फिरवून सांगा, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तसं जमणार नाही. नंबर 4. सॉरी, थँक्यू, प्लीज किती छोटे छोटे शब्द आहेत, पण त्यांचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. रस्त्यावरून जात असताना तुमचा चुकून कोणाला धक्का लागला तर सॉरी बोलल्यावर वाद होण्याचा प्रश्नच येत नाही. पण हा छोटासा सॉरी शब्द न वापरता तुम्ही नको ते बोलत बसलात, दिसत नाही का, आंधळा आहे का, तर मग तुमचा वेळ आणि एनर्जी वेस्ट झालीच म्हणून समजा. वरतून डोक्याला मनस्ताप होईल तो वेगळा. म्हणून या छोट्या शब्दांचा वापर रोजच्या व्यवहारात नक्की करा. नंबर 5. कोणी दुःखात असेल तेव्हा त्या व्यक्तीला उगाच सल्ले देत बसू नका. अशा वेळेस त्या व्यक्तीला फक्त तुमचा आधार द्या, पाठीवर हात फिरवा, मी तुझ्या सोबत आहे, तू एकटा नाहीये, हा भरोसा द्या. शब्द हे औषधासारखे काम करतात. शब्द काम बनवतात पण, आणि शब्द काम बिघडवतात पण, आणि बोलण्यावरून त्या व्यक्तीचे संस्कार देखील समजतात. म्हणून चांगले बोला, चांगले राहा.